आपण जे पण सेट ऑपरेटर्स वापरले, बरोबर, त्याच्यामध्ये मॅन्डेटरी गोष्ट काय होती? सेट ऑपरेटर मध्ये मॅन्डेटरी गोष्ट काय होती? की टेबलचं स्ट्रक्चर काय पाहिजे? सेम बरोबर. मग जर तुम्हाला युनियन यूज करायचं असेल तर दोन टेबलचं स्ट्रक्चर हे सेम पाहिजे. पण जर टेबलचं स्ट्रक्चर सेम नसेल, एका टेबलमध्ये जास्त कॉलम्स असतील, दुसऱ्या टेबलमध्ये कमी कॉलम्स असतील, आणि ते कॉलमचा डेटा टाईप पण मॅच करत नसेल, ठीक आहे, आणि फक्त त्या दोन टेबल्समध्ये एकच कॉलम असा असेल जो की कॉमन असेल, ठीक आहे, त्या केसमध्ये आपण काय यूज करतो? जॉईन यूज करतो. ठीक आहे, स्क्रीन दिसते ना? स्क्रीन दिसत आहे? यस. ठीक आहे. आपण ठीक आहे. आता हे माझ्याकडे दोन टेबल्स आहेत. ओके. एक टेबल आहे माझ्याकडे, एम्प्लॉय टेबल आहे, आणि एक दुसरा आहे डिपार्टमेंट टेबल. ओके. आता सिलेक्टेड पोर्शनला फक्त, ठीक आहे. आता हा टेबल जर तुम्ही बघितला, त्याच्याहून काय लक्षात येतं? एम्प्लॉय टेबल मध्ये किती रेकॉर्ड्स आहेत? 4 रेकॉर्ड्स. किती एम्प्लॉईज आहेत माझ्याकडे? 4 एम्प्लॉईज आहेत, ठीक आहे. एम्प्लॉई नंबर 111 असलेला साकेत आहे, ठीक आहे. एम्प्लॉई नंबर 222 असलेली सुधा आहे, 333 असलेला जगन आहे, आणि 444 असलेली मधू आहे, ठीक आहे. ठीक आहे. आता ह्या टेबल वरून तुमच्या लक्षात आलं की साकेतचा 111 एम्प्लॉय आयडी आहे, त्याचा जॉब काय आहे? तो अनालिस्ट आहे, ठीक आहे. त्याचा मॅनेजर कोण आहे? कोण आहे हा त्याचा मॅनेजर? 444 म्हणजे कोण आहे? मधू. साकेतचा मॅनेजर कोण आहे? मधू, बरोबर ना? आणि त्याचा डिपार्टमेंट नंबर काय आहे? 10, ठीक आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे, ठीक आहे. सेम सुधा आहे, जिचा एम्प्लॉई आयडी, एम्प्लॉई नंबर किती आहे? 222. जिचा जॉब आहे क्लर्क. चा मॅनेजर आहे 333. 333 म्हणजे कोण आहे? जगन. सुधाचा मॅनेजर कोण आहे? जगन, बरोबर. आणि त्याचं सुधाचा डिपार्टमेंट नंबर किती आहे? सॉरी, जगनचा डिपार्टमेंट नंबर किती आहे? 10 आहे. सुधाचा डिपार्टमेंट नंबर किती आहे? 20 आहे, ठीक आहे. आणि आपल्याकडे एक दुसरा टेबल आहे ज्याच्यामध्ये कसली माहिती दिलेली आहे? डिपार्टमेंटची माहिती दिलेली आहे. इथे फक्त डिपार्टमेंट नंबर आहे, तुमच्या लक्षात येईल बघा. पण ऍक्च्युअल मध्ये ह्या डिपार्टमेंट नंबर साठी डिपार्टमेंट कोणता आहे याच्यासाठी कोणता टेबल आहे माझ्याकडे? डिपार्टमेंट टेबल आहे. मग आता ह्या दोन टेबलचा रेफरन्स घेतला, यांना जर डिटेल मध्ये बघितलं तर तुमच्या लक्षात येईल आपल्याकडे दोन टेबल मध्ये एक कॉमन कॉलम आहे जो की आहे डिपार्टमेंट नंबर, बरोबर. एम्प्लॉय टेबल मध्ये पण तो कॉलम आहे आणि डिपार्टमेंट टेबल मध्ये पण तो कॉलम आहे, बरोबर ना? मग आता तुम्ही हे दोन्ही टेबल बघून मला सांगा, साकेतचं डिपार्टमेंट काय आहे? व्हॉट इज अ डिपार्टमेंट? मार्केटिंग. ठीक आहे. इथे जो डिपार्टमेंट नंबर दिला आहे, जो की दोन्ही टेबल मध्ये काय आहे? कॉमन कॉलम आहे. मग हा 10 इथे काय रिप्रेझेंट करतो? मार्केटिंग, ठीक आहे. आणि लोकेशन, लोकेशन कोणतं आहे? हैदराबाद, ठीक आहे. तसं सुधाचं डिपार्टमेंट कोणतं आहे? फायनान्स. फायनान्स, ओके. आणि जगनचं डिपार्टमेंट कोणतं आहे? परत मार्केटिंग आहे. आणि मधूचं डिपार्टमेंट कोणतं आहे? मधूसाठी काही व्हॅल्यू आहे का 40 डिपार्टमेंट नंबर इथे रिप्रेझेंट केलाय का? नाही. सिमिलरली 30 डिपार्टमेंट नंबर इकडे नाहीये डिपार्टमेंट मध्ये. सो एक एक रेकॉर्ड आपण असं घेतलंय की जे की एक याचं 30चा काही इकडे नाहीये संबंध आणि 40चा इकडे नाहीये. बट असं टेबल आपण बघू शकतो. सी, एक कॉमन कॉलम हवा दोन्ही टेबल मध्ये. हा एक कॉमन कॉलम आहे या दोन्ही टेबल मध्ये, ठीक आहे. ज्याने आपण काय केलं? एकमेकाला जॉईन करू शकतो. जॉईन करण्याची बेसिक रिक्वायरमेंट काय आहे? दोन टेबल मध्ये एक कॉलम काय पाहिजे आपल्याला? कॉमन हवा. लक्षात आलं? आता इथपर्यंत लक्षात आलं का? जॉईन यस सर. रिक्वायरमेंट काय आहे? एक कॉलम दोघांमध्ये, दोन्ही टेबलमध्ये काय हवा? कॉमन हवा. तर आपण त्या दोन टेबलला जॉईन करू शकतो, ठीक आहे. आता आपल्याकडे जॉईनचे खूप सगळे टाइप्स आहेत.
आपल्याकडे आउटर जॉईन्स आहेत, ठीक आहे. आपल्याकडे इनर जॉईन्स आहेत, आपल्याकडे इक्वी जॉईन्स आहे, नॉन इक्वी जॉईन्स आहेत, ठीक आहे. आपल्याकडे क्रॉस जॉईन आहे, आपल्याकडे सेल्फ जॉईन आहे, नॅचरल जॉईन आहे, नॉर्मल जॉईन आहे. पण यातले सगळ्यात जास्त यूज होणारे जॉईन्स कोणते? एक तर आउटर जॉईन आहे आणि दुसरा इनर जॉईन आहे, ठीक आहे. हे दोन आपण आज बघणार आहोत, बाकीचे आपण दुसऱ्या पार्टमध्ये कव्हर करू. बेसिक जॉईन्स विल कव्हर इनटू 2 पार्ट्स. ओके, पहिला पार्ट आजचा आणि दुसरा पार्ट उद्या घेऊया, ठीक आहे. मग सी, आपण एवढंच कव्हर करणार आहोत आज. ओके, मग एक तर इनर जॉईंट आहे आणि दुसरा आपण कव्हर करणार आहोत आउटर जॉईंट. आउटर जॉईंटचे किती टाईप पडतात? 3 टाईप पडतात. एक आहे लेफ्ट आउटर जॉईंट, दुसरा आहे राईट आउटर जॉईंट, तिसरा आहे फुल आउटर जॉईंट, जे की आपण डिटेलमध्ये अजून बघणार आहोत, ठीक आहे. आता जसं आपण सेट ऑपरेटर साठी बघितलं होतं, आपल्याकडे ही डायग्राम जी आहे, आता मला सांगा, ज्यावेळेस मी इनर जॉईन म्हणतो, ठीक आहे, तर ही डायग्राम बघून तुमच्या काय लक्षात येतं? इनर जॉईन मला काय देत असेल? हा एक टेबल आहे आणि हा एक टेबल आहे. मग ह्या दोन्ही टेबल मधला हा एरिया काय आहे? कॉमन. जो की टेबल ए मध्ये पण प्रेझेंट आहे आणि टेबल बी नावाच्या सर्कल मध्ये पण प्रेझेंट आहे, बरोबर. मग जर मी इनर जॉईंट घेतला तर इनर जॉईंट मला काय देईल? बेसिकली दोन्ही टेबल मॅचिंग. इनर जॉईंट मला काय देणार? दोन्ही टेबल मधले काय देणार? मॅचिंग रेकॉर्ड्स देणार. बेसिकली लक्षात येतंय का? इनर जॉईंट काय देणार? दोन्ही टेबल मधले मॅचिंग जॉईंट्स देणार, मॅचिंग रेकॉर्ड्स देणार, सॉरी, ठीक आहे. फुल आउटर जॉईंट म्हटलं तर काय होतं? इट विल गिव्ह मॅचिंग पण देणार, ठीक आहे. लेफ्ट आउटर जॉईंट म्हटलं तर काय? प्लस माझ्या लेफ्ट साइडला कोणता टेबल आहे? टेबल ए आहे का बी आहे? मग तो लेफ्टचे सगळे रेकॉर्ड, ठीक आहे. आणि ज्यावेळेस मी राईट आउटर जॉईन म्हणतो त्यावेळेस काय होतं? माझ्या जो बी टेबल ए आणि बी आहे त्याच्यातून राईट साइडला जो असेल त्याचे सगळे रेकॉर्ड्स भेटतील, आणि जो की दुसरा टेबल असेल त्याचे फक्त मॅचिंग रेकॉर्ड्स भेटतील मला, ठीक आहे. आपण हे कन्सेप्च्युअल पूर्ण बघणार आहोत, सो डोंट वरी अबाउट दिस, ठीक आहे. आता आपण विल स्टार्ट विथ 1-1, बेसिकली एक एक बघायला सुरुवात करू आपण. ओके, I will delete this one and delete everything. Okay, ठीक आहे. हे पण नको आहे मला. I'll start with the inner joints. तुम्हाला त्याचा कन्सेप्ट समजला ना? पुढे सिक्वल मध्ये जॉईन करणं इझी आहे. सिक्वल मध्ये फक्त एक क्वेरी टाकायची आपल्याला, सो त्याचं काही आपल्याला टेन्शन नाही आहे, ठीक आहे. आता सी, मी काय करतोय, मी डिपार्टमेंट टेबल मधले हे 3 कॉलम्स आहेत. ओके, आय एम टेकिंग दिस 3 कॉलम्स. डिपार्टमेंट नंबर, ओके. दुसरा कोणता कॉलम आहे हे इथूनच घेतो, दिस, ठीक आहे. आता इनर जॉईंट मला काय देणार? दोन्ही टेबल मधले डायग्राम बघा, दोन्ही टेबल कॉमन व्हॅल्यूज किंवा मॅचिंग रेकॉर्ड्स. मग आता मॅच कशाच्या बेसवरती करतो आपण? जो की आपला कॉमन कॉलम असतो. आता मॅच करायला दुसरं काहीच नाहीये माझ्याकडे. मी हे हा कॉलम कशाला मॅच करू शकतो का नाही, हा कॉलम कशाला मॅच करू शकतो का नाही. आपली जॉईनची बेसिक रिक्वायरमेंट काय? आपल्याकडे दोन्ही टेबल मध्ये एक कॉलम काय पाहिजे? कॉमन. ओके, तर मग आता मला सांगा, मॅचिंग रेकॉर्ड आपल्याला फाइंड करायचे आहे.
आता ह्या 10ला ह्या इकडे मॅच आहे का कुठे? आहे, बरोबर. 10ला एकतर हा 10 मॅच होतो आणि ह्या 10ला हा 10 पण मॅच होतो. म्हणजे काय? जगनचं पण डिपार्टमेंट कोणतं आहे? मार्केटिंग आहे. ईथचं पण डिपार्टमेंट कोणतं आहे? मार्केटिंग आहे. ठीक आहे. जास्त लोक एका डिपार्टमेंटमध्ये काम करू शकतात ना, बरोबर. मग मी काय करतो, आय टेक दिस 10, हे रेकॉर्ड इथनं उचलतो. ठीक आहे, इथे पेस्ट करतो आणि मी सिमिलरली हे इथनं उचलतो, मी इथे पेस्ट करतो. ठीक आहे, 10ला 10 मॅच भेटलं. आता 10ला काय मॅच भेटतोय आणि पुढे हा 10 मॅच भेटतोय. ठीक आहे, सो आय टेक दिस रेकॉर्ड. ओके, आणि दुसरा 10चा रेकॉर्ड कोणता आहे? हे. ठीक आहे, आता दुसऱ्या रेकॉर्ड कडे जाऊया. 20ला मॅच आहे का इकडे? आहे. साठी पण प्रोसिजर आपल्याला फॉलो करायची. बेसिकली दोघांमध्ये ह्या कॉलमच्या बेसिसवरती आपण मॅचिंग करतोय. मग इथे 20 आहे. आता 30ला मॅच आहे का इकडे? नाही. बरोबर. मग ते रेकॉर्ड आपल्याला घ्यायला लागणार का इनर जॉईन मध्ये? इनर नाही. जॉईन काय आहे? दोघांमधले मॅचिंग रेकॉर्ड. मग इनर जॉईन मध्ये मी ते घेणार का? नाही. तसं इथे असं एखादं रेकॉर्ड आहे का जे इकडे अवेलेबल आहे याच्या व्यतिरिक्त, ह्या 2 रेकॉर्डच्या व्यतिरिक्त? नाही. नाही. एम्प्लॉय टेबल मध्ये पण असं कोणतंच रेकॉर्ड नाहीये जे की डिपार्टमेंट टेबल मध्ये आहे. ठीक आहे, हे 2 रेकॉर्ड सोडले तर, 10 आणि 20 चे रेकॉर्ड सोडले तर बाकी काहीच नाहीये. मग हा झाला तुमचा दिस इज युअर इनर जॉईन, जे की मॅचिंग रेकॉर्ड आहे दोन्ही टेबल मधले. आता बघा, हा इकडे आहे अवेलेबल, दॅट्स वाय आपण हा 10 घेतला. हा 10 इकडे अवेलेबल आहे म्हणून परत ते रोज घेतले आपण. ठीक आहे, आणि 30ला इकडे मॅच आहे का? नाही. मग त्यामुळे ते आपण डिस्कार्ड केलं. आणि इकडे 40 आहे, त्याला इकडे मॅच आहे का? नाही. त्याच्यामुळे आपण ते पण काय केलं? डिस्कार्ड केलं. ओके, दिस इज युअर इनर जॉईन. आणि डेटाबेसमध्ये इनर जॉईन कसं परफॉर्म करायचं हे बघू. खूप इझी. ठीक आहे, आपल्याकडे हा टेबल आहे. मी इथलाच एक्झाम्पल घेतलेलं आहे आपलं. ठीक आहे, हेच जे रेकॉर्ड्स आहेत आपल्या डॉक्युमेंटमध्ये, तेच मी आपल्या प्रॅक्टिससाठी यूज करतोय. एक तर डिपार्टमेंट टेबल आहे आणि एम्प्लॉय टेबल आहे, आणि यांच्यामधलं मॅचिंग कॉलम कोणता आहे आपल्याकडे? डिपार्टमेंट. ओके, मग मी याची क्वेरी कशी करतो बघा. इनर जॉईन. ठीक आहे, इनर जॉईन बघतोय. आपण काय करतो, सगळ्यात आधी सिलेक्ट. बरोबर. आता सिलेक्ट मध्ये मी किती पण कॉलम घेऊ शकतो. आता मी इथे किती कॉलम घेतले? सिलेक्ट मध्ये याचे 3 पण घेतले आणि याचे 5 पण घेतले. पण मग जर मला एवढे कॉलम नको पाहिजे तर मी काय करतो, सिलेक्ट मध्ये ते कॉलम घेणार नाही, इथून मी ते काढू शकतो. लक्षात आलं? आता माझ्याकडे बघा, कॉलम होते कोणते आहे? डिपार्टमेंट नंबर आहे, डी नेम आहे आणि लोकेशन. मग मी इथे घेतो, डिपार्टमेंट नंबर आहे, डी नेम आहे आणि लोकेशन. हे 3 कॉलम आहेत माझ्याकडे. नंतर माझ्याकडे कोणते कॉलम आहे? ईएमपी नंबर, ई नेम, जॉब मॅनेजर. ईएमपी नंबर, ठीक आहे, ई नेम, जॉब आणि मॅनेजर. आणि शेवटचा कॉलम कोणता आहे परत? डिपार्टमेंट नंबर. काय केलं मी? एम्प्लॉय टेबलचे हे 3 कॉलम घेतले, सॉरी डिपार्टमेंट टेबलचे, आणि एम्प्लॉय टेबलचे हे 5 घेतले. सिलेक्ट मध्ये दोन्ही टेबलचे कॉलम्स घेतले. ठीक आहे, आणि मी काय म्हटलं, फ्रॉम. ठीक आहे, कोणत्या टेबल मधून घेतला आपण? ईएमपी. ओके, आणि दुसरा टेबल कोणता होता? डिपार्टमेंट. लक्षात आलं काय केलं? हे सगळे कॉलम घेतले, हे डिपार्टमेंट टेबलचे कॉलम झाले, हे तुमचे एम्प्लॉय टेबलचे कॉलम झाले. ओके, फ्रॉम एम्प्लॉई इनर जॉईन डिपार्टमेंट. लक्षात आलं काय म्हटलं मी? फ्रॉम एम्प्लॉई हा एक टेबलचं नाव आहे, आणि पुढे इनर जॉईन डिपार्टमेंट, आणि पुढे आपल्याला कंडिशन स्पेसिफाय करायला लागते कोणत्या कॉलम वरती तुम्ही मॅचिंग करणार आहात. मग मी काय म्हणतो, ऑन डिपार्टमेंट टेबलचा डिपार्टमेंट नंबर, डिपार्टमेंट टेबल मधला डिपार्टमेंट नंबर इज इक्वल्स टू, ओके, एम्प्लॉई टेबल मधला, ईएमपी टेबल मधला डिपार्टमेंट नंबर.
दॅट्स इट. आपण काय केलं, कोणत्या कंडिशन वरती मॅचिंग करतोय, डिपार्टमेंट टेबल मधला, दिस इज युअर डिपार्टमेंट टेबल राईट, याच्यातला डिपार्टमेंट नंबर. ओके. आणि ईएमपी टेबल मधला कोणता आहे तुमचा, डिपार्टमेंट नंबर. मग एम्प्लॉय टेबलचा डिपार्टमेंट नंबर जिथं मॅच होईल कशाशी, डिपार्टमेंट टेबलच्या डिपार्टमेंट नंबरशी, तिथे काय परफॉर्म करा, इनर जॉइन. आणि हे मला कॉलम आउटपुटला द्या. इतकी सोपी क्वेरी आहे. ठीक आहे. आता हा डिपार्टमेंट नंबर याच्यात आणखी मॉडिफिकेशन करू शकतो आपण. हा कोणत्या टेबल मधून आलाय, डिपार्टमेंट टेबल मधून. ठीक आहे. आपण असंही लिहू शकतो. अजून डी नेम कशातनं आलेला, कोणत्या टेबल मधून आलाय, डिपार्टमेंट नंबर मधून. लोकेशन कोणत्या टेबल मधून आलाय, डिपार्टमेंट टेबल मधून. ईएमपी नंबर कोणत्या टेबल मधून आलाय, ईएमपी टेबल मधून. ई नेम कोणत्या टेबल मधून आलाय, ईएमपी टेबल मधून. जॉब कोणत्या टेबल मधून आलाय, ईएमपी टेबल मधून. ठीक आहे. मॅनेजर कोणत्या टेबल मधून आलेला आहे, ईएमपी टेबल मधून आलाय ना. ठीक आहे. आणि डिपार्टमेंट नंबर हा कोणत्या टेबलचा आहे, दिस इज युअर डिपार्टमेंट ईएमपी टेबल बेसिकली. ठीक आहे. लक्षात आलं. काय केलं आपण, इथे फक्त सिलेक्ट बोललो मी आणि सगळे कॉलम्स घेतले. दोन्ही टेबल मधले जे पण कॉलम तुम्हाला आउटपुटला हवे आहेत, इथे आउटपुट तुमचा, बरोबर, ते सगळे आपण इथे सिलेक्ट मध्ये घेतले. आणि काय म्हटलं, फ्रॉम डिपार्टमेंट इनर जॉईंट एम्प्लॉय, आणि पुढे कंडिशन दिली ऑन. ज्यावेळेस आपण जॉईन्स यूज करतो आपल्याला कोणती कंडिशन द्यायला लागते, ऑन क्लॉज येतो. ठीक आहे. ऑन डिपार्टमेंट टेबलचा डिपार्टमेंट नंबर इक्वल्स टू एम्प्लॉय टेबलचा डिपार्टमेंट नंबर, एम्प्लॉय टेबलचा डिपार्टमेंट नंबर. ठीक आहे. आता जर सर हे फक्त इनोजनला द्यावं लागतं ना, इक्वल टू. हो नाही, इथे जॉईन चेंज करायला लागतो आपल्याला. याला एक्झिक्यूट करूया आपण. किती रेकॉर्ड झाले आपल्याला, 10, 20 आणि 10, 10, 10 आणि 20, 10, 10 आणि 20 हे रेकॉर्ड झाले आपल्याला. सेम आपण जे अनालिसिस केलं त्याचा जो आउटपुट आला तोच आपल्याला या क्वेरीनंही आउटपुट दिलेला आहे. लक्षात आलं. आता आपण एक गोष्ट शिकलो होतो बघा, एलियास. तुम्हाला आठवतं का एलियास शिकलो होतो आपण काय म्हटलो होतो, ज्यावेळेस आपल्याला एलियासची गरज पडेल. बेसिकली एलियासचं काम काय असतं, क्वेरीला सिम्प्लिफाय करणं. ठीक आहे. आपण कोणत्या टाईपचे एलियास बघितले होते, एक तर कॉलम लेवलला बघितले होते आणि टेबल लेवलला बघितले. कॉलमला आपण काय द्यायचो, एलियास द्यायचं असेल तर आपण कॉलमला काय द्यायचो, कॉलम नेम ऍज जे पण एक्सपेक्टेड नाव आहे. ठीक आहे. याला आपण ऍज देऊन डी नंबर असं करू शकतो ना. मग इथे काय आलं, डी नंबर आला बघा. ठीक आहे. लक्षात आलं. मग आणि टेबल लेवलला कसं देतो आपण, जे पण टेबलची नावं आहे तुमची, आता इथे स्पेस देऊन काय म्हणतो, जे पण एलियाज असेल ते. आता जर मी ईएमपी टेबलला ई म्हटलं आणि डिपार्टमेंट टेबलला डी म्हटलं, ओके, तर जिथे जिथे मी ईएमपी यूज केलाय तिथे तिथे मी काय यूज करू शकतो, आता ई यूज करू शकतो. जिथे जिथे मी ईएमपी डॉट लिहिलं आहे तिथे तिथे मी ई यूज करू शकतो. ठीक आहे. जिथे जिथे मी ईएमपी लिहिलं आहे तिथे मी ई यूज करू शकतो. त्याने तुमचं काय झालं, क्वेरी सिम्प्लिफाय होते. ओके. ओके. आणि जिथे जिथे डिपार्टमेंट लिहिलंय तिथे मी काय लिहू शकतो, डी. डी का लिहितोय, कारण मी डिपार्टमेंट नंतर एलियास डी स्पेसिफाय केला आहे इथे. ओके. मग इथे डी घेतो आणि इथे पण डी घेतो. बेसिकली इथे प्रत्येक ठिकाणी डी घ्यायची गरज नाहीये, फक्त लक्षात यायला तुमच्या मी ही घेतलेलं आहे. ठीक आहे. ही क्वेरी झाली तुमची सिम्प्लिफाय. डी डॉट डिपार्टमेंट नंबर म्हणजे डिपार्टमेंट टेबल मधून आलेला डिपार्टमेंट नंबर. पण हे सगळं घ्यायची गरज नाहीये, कारण ठीक आहे, मी जर आता इथला डी नेमचा एलियास काढला तरी पण आपल्याला आउटपुट काय भेटणार आहे, सेमच भेटणार आहे. ठीक आहे. मी का घेतलंय हे, कारण आता आपल्याकडे डिपार्टमेंट नंबर 2दा आहे इथे, बरोबर. सी
सिलेक्ट मध्ये डिपार्टमेंट नंबर किती वेळेस घेतलेत मी? इथे पण घेतला आणि इथे पण घेतला. मग मला तो सांगायला लागतो की पहिला कोणत्या टेबलचा आहे आणि दुसरा कोणत्या टेबलचा आहे. बाकीच्यांना नाही घेतलं तरी चालतं, कारण त्याची नेम वेगवेगळी आहेत. डी नेम इथं आहे, इथे नाहीये, कुठंच नाहीये. लोकेशन इथे आहे, इथे कुठंच नाहीये. या दोन्ही टेबलमध्ये दोनच कॉलम असे आहेत ज्यांची नावं सेम आहे. ठीक आहे, म्हणून मला इथे एलियास गेलेला आहे. तुमचा आउटपुट सेम असेल. इथला जर एलियास काढला मी, तर मला काय होईल? एरर आउट होईल. ते सांगेल की तुम्ही हा डिपार्टमेंट नंबर कोणत्या टेबल मधून घ्यायचा हे स्पेसिफाय नाही केलं. ठीक आहे, एकतर याला डिलीट करा किंवा मग स्पेसिफाय करा कोणत्या कॉलम मधून तो यायला हवा तुम्हाला. लक्षात आलं? क्वेरी सोपी आहे ना? क्वेरी समजली नाही असं आहे का काही? एनीवन? दीपक? नो, नाही, काही इश्यू नाही. काही इश्यू नाही ना? नो. जे पण टेबल्स आपल्याला जॉईन करायचं त्या दोन्ही टेबल मधून कॉलम कुठला डिस्प्ले व्हायला पाहिजे ते मी घेतले. आणि फ्रॉम मध्ये काय म्हटलं? फ्रॉम एम्प्लॉई इन द जॉईन डिपार्टमेंट किंवा डिपार्टमेंट इन द जॉईन एम्प्लॉई. इतर वे तुम्ही करू शकता. व्हॉइस ब्रेक होते सर. आता येतोय का आवाज प्रॉपरली? आता येतो आहे का आवाज प्रॉपरली सगळ्यांना? हो सर. माहित नाही, वायफाय पण व्यवस्थित चालू आहे, काय इश्यू होतोय. बट एनिवेज ठीक आहे. इनर जॉईन समजला, आपण इथे काही केलेलं नाहीये. तुम्हाला जर हे समजलं तर इथून पुढचे सगळे जॉईन समजणार आहेत. बेसिकली हेच लॉजिक सगळीकडे असतं. ठीक आहे, आपल्याला जे कॉलम सिलेक्ट करायचे, जे कॉलम डिस्प्लेला आउटपुटला दिसले पाहिजे ते आपण इथे सिलेक्ट करतो. त्यानंतर आपल्याला जे पण दोन टेबल जॉईन करायचे, ठीक आहे, तिथे आपण ते जॉईन घेतो आणि त्याच्या लेफ्ट आणि राईटला ते टेबलची नावं स्पेसिफाय करतो. ठीक आहे, आउटर जॉईन असेल तर ते आउटर जॉईन इथे आपण लेफ्ट आउटर राईट आउटर स्पेसिफाय करू आणि त्याच्या बेसवरती इकडे एम्प्लॉई किंवा डिपार्टमेंट टेबल घेऊ आणि त्यानंतर आपण ती जॉईनिंग कंडिशन असेल बेसिकली ती ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्या सेमच आहे. ठीक आहे, इनर जॉईन समजले? तर आपण कॉलमचे नेम पर्टिक्युलर घेतले नाही तर चालेल का? फक्त टेबल नेम घेतलं तर चालेल? कॉलमची नावं घ्यायला लागेल. सिलेक्ट स्टेटमेंट मध्ये तुम्हाला कॉलमची नावं घ्यायला लागतील. ऍटलिस्ट तुम्ही स्टार तरी घेऊ शकता. स्टार घ्यायचा असेल तर घेऊन बघा. स्टार बहुतेक नाही काम करणार. दोन्ही टेबलचे करायला हवं त्यांनी. सी स्टारनी पण केले, म्हणजे प्रत्येक कॉलम घ्यायची गरज नाहीये. सिलेक्ट स्टार जरी घेतले तरी चालेल. ठीक आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम ईएमपी इनर जॉईन डिपार्टमेंट म्हणजे काय? ईएमपी टेबलचे सगळे कॉलम्स द्या, डिपार्टमेंट टेबलचे सगळे कॉलम्स द्या. त्या दोघांना काय करा? इनर जॉईन. इनर जॉईन म्हणजे काय? दोघांमधल्या मॅचिंग व्हॅल्यूज द्या. आता मॅचिंग कशाच्या बेसवरती करायचं? जे की याच्या बेसवरती करायचं. डिपार्टमेंट टेबलचा डिपार्टमेंट नंबर मॅच झाला पाहिजे एम्प्लॉय टेबलचा डिपार्टमेंट नंबर सोबत. एम्प्लॉय टेबलचा डिपार्टमेंट नंबर, डिपार्टमेंट टेबलचा डिपार्टमेंट नंबर. ठीक आहे, समजलं? आता आपण जाऊया पुढच्या जॉईन वरती. पुढचा आहे आपला राईट आउटर जॉईन. आता राईट आउटर जॉईन मध्ये काय होत असेल कोण सांगेल मला? राईट साइड मॅचिंग. ठीक आहे,
माझ्या राईट साईडचा टेबल कोणता आहे? कोणता आहे माझ्या राईट साईडचा टेबल? EMP एम्प्लॉय. ओके, मग मला काय हवं? EMP टेबलचे सगळे रेकॉर्ड यायला पाहिजे. EMP टेबलचे काय हवे? सगळे रेकॉर्ड्स हवे. लक्षात येतंय का? काय घेतोय मी? कोणता जॉईन घेतोय? राईट आउटर जॉईन. ओके, काहीच आवाज येतोय? येस सर. राईट साईडच्या टेबलचे सगळे रेकॉर्ड्स यायला पाहिजे म्हणजे, आणि लेफ्ट साईडचे कोणते यायला पाहिजे? फक्त मॅचिंग रेकॉर्ड्स, म्हणजे मॅचिंग रेकॉर्ड्स प्लस इकडे जे रेकॉर्ड्स आहेत ते सगळे यायला पाहिजे. मग मॅचिंग रेकॉर्ड्स कसे आहेत माझे? सेम 10 ला 10 मॅच आहे का? हे पण येणार. बरोबर. येस सर. ठीक आहे, फर्स्ट रेकॉर्ड आला आपलं. ओके ओके, दुसरं कोणतं आहे रेकॉर्ड? हे बघ, 10 ला 10 मॅच झाला, मग दोन्ही रेकॉर्ड येणार, इकडचं पण आणि इकडचं पण. ओके, दुसरं काय आहे? हा 10 कशाला मॅच होतो? या 10 ला. मग हे पण घेतले आपण आणि हे 10 चे पण रेकॉर्ड्स घेतले. ओके, सॉरी दिस वन. ओके, त्यानंतर आपलं काय आहे? मॅचिंग रेकॉर्ड्स कोणते आहे? 20. ओके, 20 पण घेतलं मी इथे आणि हे याचं मॅचिंग रेकॉर्ड्स पण मी इथे घेतलं. आता मी काय बोललो होतो? राईट साईडच्या टेबलचे सगळे रेकॉर्ड्स प्लस मॅचिंग रेकॉर्ड्स. आता मॅचिंग तर मी घेतले, बरोबर, दोन्ही टेबलचे कॉमन रेकॉर्ड्स तर घेतले मी. आता राईट साईडचे तर सगळे यायला पाहिजे. मग राईट साईडचं कोणतं रेकॉर्ड मिसिंग आहे? ज्याला इकडे हे रेकॉर्ड मला घ्यायला लागेल. पण याला इकडे मॅच आहे का? 40 इकडे मॅच आहे का? नाही. त्याच्याऐवजी काय? नाही. सेम. आता बघा, आता राईट साईडच्या टेबलचे सगळे रेकॉर्ड आलेत का तुम्हाला? मॅचिंग रेकॉर्ड्स तर आलेत. हे बघा, 10 आहे, इथे 10 पण आहे, सगळे रेकॉर्ड्स आहेत. म्हणजे बेसिकली राईट साईडच्या टेबलचे सगळे रेकॉर्ड्स प्लस मॅचिंग रेकॉर्ड जे की लेफ्ट साईडचे पण येतील. हे तुम्हाला इथे याचा आउटपुट आलेला आहे. जर मॅच नाही सापडलं तर आपण तिथे कोणती व्हॅल्यू देतो? नो मॅच. हे झालं तुमचं. दिस इज युअर राईट आउटर जॉईन. म्हणजे राईट आउटर जॉईन जर इंटरव्ह्यूअरने विचारलं तर त्याला आपल्याला सिम्पली एवढं सांगायचं की राईट आउटर जॉईंट मध्ये राईट साईडचा जो पण तुमचा टेबल असेल त्याचे सगळे रेकॉर्ड्स भेटतात. ओके, आणि लेफ्ट साईडचे टेबल म्हणजे मॅचिंग, थोडक्यात राईट आणि लेफ्टचे मॅचिंग रेकॉर्ड्स प्लस राईटचे सगळे रेकॉर्ड्स भेटतात. ओके, सिमिलरली लेफ्ट आउटर जॉईंटचं कसं होत असेल? नावातच काय होतं? लेफ्ट आउटर जॉईंट मध्ये काय होतं? लेफ्ट साईडच्या टेबलचे सगळे रेकॉर्ड्स भेटतात, मॅचिंग रेकॉर्ड लेफ्ट आणि राईटचे. मग आता ह्या केसमध्ये मॅचिंग रेकॉर्ड कोणते आहेत आपले? हेच 10 10 20. मग हे परत घेऊया, मी घेतो मी. ठीक आहे, सो दीज आर युअर मॅचिंग रेकॉर्ड्स. दिस इज युअर मॅचिंग रेकॉर्ड 10 किती वेळेस आहे? इथे पण मॅच आहे आणि इथे पण मॅच आहे. सो ही व्हॅल्यू इथे येणार, हे 10चं परत इथे येणार. ठीक आहे, आणि मॅचिंग कसली आहे? 20. ओके, सो हे 20 घेतो
20 ची व्हॅल्यू इथे घेतली. आता हे कोणते रेकॉर्ड झाले? तुमचे मॅचिंग रेकॉर्ड्स किंवा कॉमन रेकॉर्ड झाले. पण लेफ्ट आउटर जॉईन मध्ये काय हवं? लेफ्टचे सगळे रेकॉर्ड हवे. मग आता कॉमनच्या व्यतिरिक्त लेफ्टचा कोणता रेकॉर्ड बाकी आहे? हा बाकी राहिला. पण लेफ्टचे सगळे रेकॉर्ड पाहिजे. हे पण पण याला मॅच मॅचिंग ह्या कॉलम वरती करायची. मॅच आहे की नाही ह्या खास कॉलम. मॅच नाही म्हटल्यावर आपण काय करतो? ऑल विल बी Null. नल व्हॅल्यूज. ठीक आहे, लक्षात आलं? सिमिलरली जर आता मला लेफ्ट आउटर जॉईन करायचं असेल, आता हे आपले आउटर जॉईन सुरू झाले. यातला पहिला होता लेफ्ट आउटर जॉईन, और याला दुसरं नाव काय आहे? लेफ्ट जॉईन. ठीक आहे, आता जर मी असं केलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP डिपार्टमेंट लेफ्ट आउटर जॉईन, काय घ्यायला लागेल? दुसरा टेबल कोणता आहे? EMP, बरोबर ना? ह्या आपण इथे जी जॉईन कंडिशन स्पेसिफाय करतो त्याच्या लेफ्टला आणि राईटला काय पाहिजे? टेबलची नावं पाहिजे. ओके, सिलेक्ट स्टार फ्रॉम डिपार्टमेंट लेफ्ट आउटर जॉईन एम्प्लॉय. ओके, आणि पुढे काय द्यायला लागेल? कशाच्या बेसवरती जॉईन करा? ऑन. ओके, डिपार्टमेंट टेबल मधला कोणता कॉलम आहे? डिपार्टमेंट. आणि एम्प्लॉय कॉलम आहे डिपार्टमेंट. डिपार्टमेंट टेबल मधला डिपार्टमेंट नंबर शुड बी इक्वल्स टू एम्प्लॉय टेबल मधला डिपार्टमेंट नंबर. ठीक आहे, इथे डॉट आहे दोघांच्या. ठीक आहे, डिपार्टमेंट टेबलचा डिपार्टमेंट नंबर शुड बी इक्वल्स टू एम्प्लॉय टेबलचा डिपार्टमेंट नंबर. ओके, सिलेक्ट स्टार फ्रॉम डिपार्टमेंट लेफ्ट आउटर जॉईन एम्प्लॉय. ठीक आहे, आणि जर मला डिपार्टमेंटच्या ऐवजी डी यूज करायचं असेल तर मी काय करेल? डिपार्टमेंट नंतर काय देईल? एलियास देईल. नंतर ई एलियास देईल. मग जर इथे डी आणि ई यूज केला तर मला इथे डी यूज करता येईल. ठीक आहे, हे जर एक्झिक्यूट केलं, सी कोणता आला तुमचा? लेफ्ट आउटर जॉईन. आपला कोणता होता? लेफ्ट आउटर जॉईन. सेम रिझल्ट आले तुम्हाला? सेम रिझल्ट आलेत? HR बॉम्बे 30 नल 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 नल, सेम रिझल्ट येणार. पण मी काय करतो आता? मी ह्या डिपार्टमेंटला इथे एम्प्लॉई घेतो. ठीक आहे, एम्प्लॉय टेबल घेतो आणि इथे डिपार्टमेंट टेबल घेतो. आता काय होईल मला सांग? आता माझं लेफ्ट टेबल कोणता कन्सिडर होईल? EMP. ह्या ना आपल्या हे नाव जर सेंटरला कन्सिडर केलं, आपल्या राईट साईडला कोणता टेबल आहे? डिपार्टमेंट. आपल्या लेफ्ट साईडला कोणता आहे? एम्प्लॉय. मग लेफ्ट आउटर जॉईनच्या म्हणजे आपल्या जो लेफ्ट साईडला आहे थोडक्यात, दॅट विल बी ट्रीटेड ॲज युअर लेफ्ट टेबल. ठीक आहे, मग जर तुमचे टेबल चेंज झाले, हा लेफ्ट टेबल झाला, तर तुमचा आउटपुट सुद्धा काय होणार आहे? चेंज. लेफ्ट झाला तर नल व्हॅल्यू कशा नल व्हॅल्यू. ठीक आहे, दिस हे जे पण तुमचं लेफ्ट आउटर जॉईंट आहे किंवा लेफ्ट जॉईन हे जे पण स्पेसिफाय करतो, याच्या लेफ्टला आणि राईटला जे पण नावं लिहितात ते इम्पॉर्टंट आहे. सो लेफ्ट आउटर जॉईंट हा EMP टेबलला लेफ्ट टेबल कन्सिडर करेल आणि डिपार्टमेंट टेबलला राईट टेबल कन्सिडर करेल आणि त्याच्यावरती तो लेफ्ट आउटर जॉईंट परफॉर्म करेल. ठीक आहे, स्टारच्या ऐवजी तुम्ही काय करू शकता? जे पण तुम्हाला कॉलम नावं, कॉलमची नेम्स आहेत ते आपण इथे सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे, लेफ्ट आउटर जॉईनच्या ऐवजी लेफ्ट जॉईन जर म्हटलं तरी पण आउटपुट चेंज होत नाही.
ठीक आहे. क्वेरी मध्ये लेफ्ट आउटर जॉईन म्हणा किंवा लेफ्ट जॉईन, डझंट मॅटर. ओके, समजलं इथपर्यंत? येस. चल आता आपण बघूया. येस. ओके, राईट जॉईन मध्ये पण सेम आहे. क्वेरी लिहिण्याची हे जे 4 जॉईन आहेत ना, आउटरचे 3 टाईप, लेफ्ट आउटर, राईट आउटर आणि फुल आउटर. आणि दुसरा जॉईन आहे आपला इनर जॉईन. ठीक आहे, आउटर जॉईन आणि इनर जॉईन हे दोन बेसिकली आपण बघतोय. ठीक, एक तर आउटर जॉईन आहे आणि दुसरा आहे इनर जॉईन. इनर जॉईनचा एक पण टाईप पडत नाही, पण आउटर जॉईनचे 3 टाईप पडतात. पहिला आहे लेफ्ट आउटर, जो की आपण आता बघितला. दुसरा आहे राईट आउटर जॉईन. ठीक आहे, आणि तिसरा आहे फुल आउटर जॉईन. आज आपण हे 4 टाईपचे जॉईन्स बघितले बेसिकली. म्हणजे बेसिकली मेन टाईप जर बघितले तर दोनच बघतोय, आउटर जॉईन आणि इनर जॉईन. आणि मेजॉरिटी ह्याच जॉईनचा यूज होतो. ठीक आहे, लक्षात आलं? हेच मेजर जॉईन्स आहेत. हे समजलं, बाकीचं इझी आहे समजण्यासाठी. ठीक आहे, आणि 4ही जॉईन जे आपण आज बघतोय म्हणजे हे 2 मेन टाईप आणि बाकी त्यांचे सब टाईप्स. ओके, तर हे यांची लिहिण्याची पद्धत सेमच आहे. क्वेरी लिहिण्याची मेथड सेमच आहे. फक्त मधला जो वर्ड आहे तो तुम्हाला काय करायला लागतो, चेंज करायला लागतो. म्हणजे इनर जॉईन असेल तर इनर जॉईन म्हणायला लागतं, लेफ्ट आउटर जॉईन असेल तर लेफ्ट जॉईन किंवा लेफ्ट आउटर जॉईन म्हणायला लागतं, राईट जॉईन असेल तर राईट जॉईन किंवा राईट आउटर जॉईन म्हणायला लागतं. ठीक आहे, आणि फुल जॉईन असेल तर फुल जॉईन किंवा फुल आउटर जॉईन म्हणायला लागतं दोघांच्या मध्ये बेसिकली. दॅट्स इट. फक्त त्यांचा कन्सेप्ट समजला पाहिजे. ज्यावेळेस आपण इनर जॉईन म्हणतो त्यावेळेस आपल्याला काय मिळतात, मॅचिंग रेकॉर्ड्स मिळतात 2 टेबल मधले. मग ते मॅचिंग कशाच्या बेसवरती होतात, कॉमन कॉलमच्या बेसवरती होतात, जो की आपल्या केस. ठीक आहे, राईट आउटर जॉईन म्हटल्यानंतर काय होतं, राईट टेबलचे सगळे रेकॉर्ड्स मिळतात. मग आता मी राईट टेबल कोणता कन्सिडर केलेला आहे, हा टेबल कन्सिडर केलेला आहे. मग क्वेरी मध्ये मला काय म्हणायला लागेल, डिपार्टमेंट राईट जॉईन EMP, बरोबर, तर मला हा रिझल्ट सेट भेटेल. ठीक आहे, आणि जर मी EMP राईट जॉईन डिपार्टमेंट म्हटलं तर मला काय होईल, डिपार्टमेंट टेबलला राईट टेबल कन्सिडर होईल, हा लेफ्ट टेबल कन्सिडर होईल. मग ते लक्ष द्यायला लागेल तेवढं थोडंसं फक्त क्वेरी लिहिताना. ठीक आहे, आता आपण राईट टेबलचं करून बघू. ओके, समजलं इथपर्यंत सगळ्यांना? येस, नो, प्लीज रिस्पॉन्ड. येस. बाकीच्यांना? दीपक, येस येस सर. श्रेया, ऑल? येस सर. ठीक आहे, चलो लेट्स मूव्ह अहेड. राईट आउटर जॉईन बघूया. आता राईट आउटर जॉईनची क्वेरी तुम्ही मला सांगा. हे 2 टेबल आहे आणि मला हा आउटपुट हवाय. हे 2 टेबल आहे आणि मला हा आउटपुट हवाय. दीपक, कशी असेल क्वेरी? दीपक, हाँ सर. सिलेक्ट कॉलम्स देन टू स्टार. कॉलम नेम स्टार. फ्रॉम टेबल 1, टेबल आपला जो आहे तो डिपार्टमेंट म्हणजे आपल्याला राईट जॉईन करायला. हा, राईट जॉईन करायचं आणि आपण आपल्याला डिपार्टमेंट कन्सिडर केलं आउटपुट मिळवण्यासाठी. मग मी डिपार्टमेंट राईट जॉईन करू. डिपार्टमेंट राईट जॉईन ऑन टेबल EMP. ऑन काय ही टेबलचा डिपार्टमेंट नंबर डिपार्टमेंट. Let's start from department right join EMP on आलं. डिपार्टमेंट टेबलला कोणता टेबल कन्सिडर केला गेला ह्या केस मध्ये, डिपार्टमेंट हा कोणता राईट जॉईन, जो पण जॉईन कंडिशन स्पेसिफाय केली त्याच्या लेफ्टला आहे, म्हणजे आपल्या लेफ्टला आहे. याला जर आपण सेंटर कन्सिडर केला तर हे आपल्या लेफ्टला होतं आणि आपल्या राईटला होतं.
मग EMP टेबल हा या केसमध्ये राईट टेबल कन्सिडर होईल. ठीक आहे. मग मी काय केलं, ऑन कंडिशन दिली EMP डिपार्टमेंट नंबर, EMP टेबलचा डिपार्टमेंट नंबर इज इक्वल्स टू डिपार्टमेंट टेबलचा डिपार्टमेंट नंबर ह्या जॉईनिंग कंडिशन. ठीक आहे. सेम आउटपुट आला बघा इथे आला, सेम आला. ओके. स्टारच्या ऐवजी तुम्ही कॉलम स्पेसिफाय करू शकता. आता जर मी इथे EMP च्या ऐवजी E घेतला आणि डिपार्टमेंटच्या ऐवजी D घेतला तर चालेल का? एलियास यूज केले तर चालेल का? करावं लागेल सर. काय काय टेबल वरती पण यूज करावं लागेल का टेबल नेमला? हा, आपल्याला इथे सुद्धा ते काय करायला लागतं, डिफाईन करायला लागतं. EMP टेबलला E म्हणा, डिपार्टमेंट टेबलला D म्हणा, मगच ते चालतील, नाही तर ते एरर आउट होते. लक्षात आलं? ठीक आहे. एलियास आपण का बघितलं, लक्षात आलं का? ज्यावेळेस आपण मोठे जास्त कॉलम आपल्याकडे असतात त्या केसमध्ये ते यूज होतं. ठीक आहे. समजलं? राईट आउटर जॉईंट Yes. समजला, लेफ्ट आउटर जॉईंट समजला. आता आपल्याला बघायचं आहे तुमचा फुल आउटर जॉईंट. एनी आयडिया फुल आउटर जॉईंट मध्ये काय होत असेल? बघा ही डायग्राम बघा आणि मला सांगा फुल आउटर जॉईंट मध्ये काय होत असेल. पूर्ण रेकॉर्ड मॅचिंग रेकॉर्ड तर येतील जे की लेफ्ट टेबल मध्ये नाहीये, म्हणजे सगळे रेकॉर्ड येतील. मॅच नसला तर नल न लिहिल त्या जागी. मग आता तुम्ही सांगा मला पहिलं रेकॉर्ड कोणतं घेऊ मी? हे तुमचं दिस इज युअर फुल आउटर जॉईंट, नॉट लेफ्ट आउटर जॉईंट. ओके. दिस इज युअर, याचा कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. एकदा कन्सेप्ट समजला आपण मोठ्या लेवलला इम्प्लिमेंट करू शकतो सगळ्या गोष्टी. दॅट इज नॉट एन इश्यू. कन्सेप्ट समजून घ्या. ठीक आहे. आपण आता मला सांगा फुल आउटर जॉईंट मध्ये पहिलं रेकॉर्ड काय येईल माझं? कोण सांगेल? एनीवन? डिपार्टमेंट नंबर 10. डिपार्टमेंट. येस. 10 चे किती रेकॉर्ड येतील? 2 आणि 10 चे हे रेकॉर्ड आलं. 3 रेकॉर्डिंग सर. रेकॉर्ड आलं. परत 10 ला इथे मॅच आहे, म्हणजे दुसरं रेकॉर्ड पण येणार, थोडक्यात कॉमन रेकॉर्ड जे की मॅच आहे. आणि तिसरं रेकॉर्ड कोणतं आहे? आपल्या सगळ्या जॉईंट कॉमन. आता पुढचं रेकॉर्ड कोणतं येईल सांगा. पुढचं रेकॉर्ड कोणतं असतं? पण ते नल 30 आणि नल. 30चं हे रेकॉर्ड आहे बरोबर. पण याला इथे 30 मॅच आहे का? नाही. आपण फुल जॉईंट बघतो, इकडचा मॅच नसेल तरी ते रेकॉर्ड घ्यायचं आहे आपल्याला, आणि इकडच्या टेबलचं पण मॅच नसेल तरी ते रेकॉर्ड घ्यायचं. जर हे घेतलं तर इथे मला मॅच नाही, इथे काय असणार? या टेबलमध्ये नाहीच आहे ना ते रेकॉर्ड. EMPच्या टेबलमध्ये रेकॉर्ड नाहीच आहे ना. आणि आता सांगा अजून काही बाकी आहे त्याच्यामध्ये? दोन्ही टेबलमध्ये मॅचिंग प्लस अनमॅचिंग रेकॉर्ड. मॅचिंग रेकॉर्ड जर आपण घेतले 10ला 10 मॅच होतं, परत ह्या 10ला हा 10 मॅच होतो, हे घेतले, परत 20ला 20 मॅच रेकॉर्ड घेतलं. ठीक आहे. मग मॅचिंग रेकॉर्ड झाले. मग अनमॅचमध्ये आपण कोणतं घेतलं? 30ला इकडे मॅच आहे का? नाही. तरी पण आपल्याला घ्यायचं कारण ते फुल आउटर जॉईंट आहे. नॉन मॅचिंग रेकॉर्ड पण घ्यायचं. आता काही रेकॉर्ड राहिला आहे का दोन्ही टेबलमध्ये अनमॅच रेकॉर्ड? 40. येस. हे रेकॉर्ड मॅच रेकॉर्ड. पण ते कोणत्या टेबलमध्ये आहे? EMPच्या कॉलममध्ये. ठीक आहे. हे केलं EMPच्या कॉलम. 40ला इकडे मॅच आहे का? नाही. मग तिथे काय पाहिजे तुम्हाला? अँड दिस इज टोल ऑफ ऑर जॉईंट. हे समजलं पैकी एक जॉईंट समजलं तर सगळे जॉईंट समजलं. ते असं अवघड केलेलं आहे, तितकं अवघड नाही. त्याची क्रिएट नाही. त्याच्यानंतर आपली तिसरी जॉईंट सेम आहे.
नॉर्मल जॉईन आहे सेम आहे, नॅचरल जॉईन आहे सेम आहे. ठीक आहे, ते तर याच्यापेक्षा सोपं आहे. ठीक आहे, क्रॉस जॉईन आहे याच्यापेक्षा सोपं आहे. फक्त तुम्हाला एक जॉईन कळायला पाहिजे. एक कळाला, त्याचं प्रिन्सिपल कळाला आणि ही डायग्राम तुम्हाला कळाली की तुम्हाला जॉईन समजली, तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये सांगू शकता. ठीक आहे, आता मी इथे काय करतो, फक्त पण हे एक्झिक्यूट करूया. सिलेक्ट स्टार फ्रॉम काय घेऊया, EMP फुल आउटर जॉईन डिपार्टमेंट. आता मला तुम्ही लॉजिकली सांगा, फुल आउटर जॉईन मध्ये मी डिपार्टमेंटला राईट टेबल कन्सिडर केला आणि एम्प्लॉईला लेफ्ट कन्सिडर केला, तर आउटपुट मध्ये काही चेंज होणार का? आणि फक्त एम्प्लॉईचं ते आपण बघितलं ना, नल ते 40चा रेकॉर्ड येतो, 30 जागी गेला सगळं. नंबर ऑफ काउंट चेंज होणार नाही. काही चेंज. आपल्याला ऑन कंडिशन द्यायची आहे, डिपार्टमेंट टेबल मधला डिपार्टमेंट नंबर शुड बी इक्वल्स टू EMP टेबल मधला डिपार्टमेंट नंबर. हे एक्झिक्यूट करूया. फुल आउटर जॉईन सी. ठीक आहे, आणि EMP च्या ऐवजी जर मी डिपार्टमेंट घेतला तर काय येईल, काहीच नाही झाला, काही चेंजेस नाही आले. इट्स वन द सेम. ठीक आहे, फक्त कॉलम हे अगोदर आले, हे नंतर आले. इथे काही चेंज होणार नाही. तुम्ही डिपार्टमेंट अगोदर घ्या. आता बघा, 30 HR बॉम्बे आणि पुढचे 5 कॉलम काय आहे, नल आहे, आणि 40 साठी 3 कॉलम नल आहे. ठीक आहे, आता मी इथे डिपार्टमेंट घेतो आणि इथे काय घेतो, EMP घेतो. ठीक आहे, बघा 30 साठी 5 कॉलम आहे आणि 40 साठी 3 कॉलम आहे. 40 साठी किती कॉलम आहे, 3, आणि 30 साठी किती आहे, 5. म्हणजे काही चेंज झाला का, नाही, काही चेंज नाही. डझंट मॅटर, तुम्ही अगोदर घ्या किंवा नंतर घ्या किंवा त्याचा सिक्वेन्स चेंज केला तरी चालते. इनर जॉईन मध्ये पण काय होतं, सिक्वेन्स चेंज केला तर चालतो. ठीक आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय फुल आउटर जॉईनच्या ऐवजी जर मी फुल जॉईन लिहिलं तरी पण काय होईल, आउटपुट तुमचा सेम येतो. ठीक आहे, जर मी याला इनर जॉईन केलं इथे तर काय भेटणार, तुम्ही सांगा मला. इनर जॉईनच्या केसमध्ये काय भेटणार, कॉमन कॉमन व्हॅल्यू म्हणजे 10 10 आणि 20. 10 10 आणि 20. ठीक आहे, फक्त इनर जॉईनच्या ऐवजी मी जॉईन वापरलं तर काय होतं, इनर जॉईनला आपण काय वापरू शकतो, दुसरा वर्ड जॉईन. EMP जॉईन डिपार्टमेंट. इनर जॉईन किंवा जॉईन सेमच आहे. लक्षात आलं, जॉईन आणि इनर जॉईन काय आहे, सेम आहे. मी काय बोललो लक्षात आलं का, क्वेरी मध्ये लिहिताना जर EMP जॉईन डिपार्टमेंट केलं तरी पण तो तुम्हाला काय देणार, इनर जॉईन देणार, आणि इनर जॉईन लिहिलं तरी पण इनर जॉईन देणार. जसं आपण राईट आउटर जॉईनला काय लिहित होतो, राईट जॉईन. लेफ्ट आउटर जॉईनला काय लिहित होतो, लेफ्ट जॉईन. ठीक आहे, फुल आउटर जॉईनला काय लिहित होतो, फुल जॉईन ना, इनर जॉईनच्या ऐवजी फुल जॉईन. तर त्यांचा आउटपुट काय असतो, सेम असतो बेसिकली. ठीक आहे, फक्त इथे जर मी राईट आउटर जॉईन केलं तर काय होणार, राईट जॉईन होणार. ठीक आहे, इथला वर्ड चेंज केला फक्त, लेफ्ट जॉईन. आता लेफ्ट जॉईन मध्ये लेफ्ट टेबल कोणता आहे आपला, EMP, आणि राईट टेबल आहे डिपार्टमेंट. फक्त राईट आणि लेफ्ट मध्येच ते मॅटर करतं, फुल आउटरला मॅटर करत नाही, इनरला मॅटर करत नाही. जॉईन समजले, हे चारही जॉईन समजले सगळ्यांना, खूप इझी. याची प्रॅक्टिस करा, उद्या विसरायला नको. आपण उद्या उरलेले 3-4 जॉईनचे टाईप आहे ते बघू, ते इतके जास्त नाही आहेत, थोडा वेळ लागेल त्यांना. आणि उद्या इम्पॉर्टंट आपण काय बघणार आहोत, जॉईनचे अजून काही प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघणार आहोत. जसं की आय डोंट नो वेदर इथे आहे की नाहीये. ठीक आहे, मी नाहीये इथे, ते मी घेतले होते मागच्या वेळेस. आपण फक्त सिंगल व्हॅल्यू वरती जॉईन करून बघू, म्हणजे त्याने तुमचे कन्सेप्ट आणखी काय होतील, क्लिअर होतील. ठीक आहे, थांबा. ठीक आहे, आपण आत्ताच एक एक्झाम्पल घेऊ. माझ्याकडे टेबल A आहे आणि टेबल B आहे. टेबल A मधली व्हॅल्यू आहे 1 1 2 नल. ओके, आणि टेबल B मध्ये आहे 1
आहे, 2 आहे आणि 3 आहे. ठीक आहे, हे 2 टेबल माझ्याकडे आहे. एका टेबलमध्ये किती व्हॅल्यू आहेत? 4 आहे. दुसऱ्या टेबलमध्ये किती आहे? 3 आहे. ठीक आहे, आता तुम्ही मला याचा इनर जॉईन सांगा. इंटरव्ह्यू मध्ये असे क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, पुल आउट राईट आउटर जॉईन सांगा, लेफ्ट आउटर जॉईन सांगा आणि पुल आउटर जॉईन सांगा. इनर जॉईन सांगा, काय असतील इनर जॉईनच्या व्हॅल्यूज? इनर जॉईन म्हणजे काय असतं तुमचं? मॅचिंग रेकॉर्ड्स. मॅचिंग रेकॉर्ड किती आहेत? 2 आहे. 3 सर. 3 आहे. 1 ला 1 किती असेल? 1. ठीक आहे, परत काय आहे? 1 आहे मॅचिंग आहे. दुसरं काय? 2 मॅचिंग आहे. ठीक आहे, आहे का 2 मॅचिंग? 2 ला 2 मॅच आहे का? येस. 1 ला 1 मॅच आहे का? ह्या 1 ला परत इथे 1 मॅच आहे का? 2 ला 2 मॅच आहे का? नल इथे आहे नाही, कोणतीच नल असेल त्याला मॅच नसतं. डेटा टाईप थोडंसं चेंज करू. ठीक आहे, आता सांगा, आता इनर जॉईन मध्ये काही चेंज होईल का? इनर जॉईन मध्ये काही चेंज होईल का आता? रेकॉर्ड काय काय? इनर इथे नल आहे, इथे पण नल आहे. नाही येणार सर. आहे का इकडे? नाही येणार सर. नल. येस सर. नाही ना, नल सेमच असतो. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आता ही जे सगळे कन्सेप्ट क्लिअर होणार. ठीक आहे, इथे क्वेरी करणं सोपं आहे. क्वेरी कोणी पण करेल. त्याची पण मला क्वेरी केली, पण त्याच्या बॅकिंगला काय होतं हे तुम्हाला पाहिजे. नलला नल कधीच मॅच नसतो. तुम्हाला सांगितलं होतं 1 नल इज नेव्हर इक्वल टू. इनर जॉईन मध्ये ते येणार का? नाही. आता राईट आउटर जॉईन सांगा. सगळे आले पाहिजे. राईट टेबल कोणता कन्सिडर करता? त्याला तुम्ही लेफ्ट टेबल त्याला राईट कन्सिडर करा. तुमच्या राईट टेबल आहे म्हणून त्याला राईट कन्सिडर करा. सांगा काय असेल राईट आउटर जॉईन? मॅचिंग प्लस राईट टेबल सगळे राईट. काय काय? 1 येतील सर. 1 येतील, बरोबर. रेकॉर्ड सांगा. परत 2 येईल. 2 पण येईल. ही झाली मॅचिंग रेकॉर्ड. आता राईट टेबलमध्ये असं कोणतं रेकॉर्ड आहे की जे लेफ्ट टेबलमध्ये नाही आहे? 3 आणि नल. 3 आहे ना? आता 3 आहे ना? मग 3च्या ऐवजी इथे काही दाखल नल आणि नल कॉमन. लक्षात आलं का? 3 तर आहे, पण 3ला इथे मॅच आहे का? 3ला मॅच नाही आहे ना, मग आपण नल घेतो. मॅच नाही भेटल्यावर आपण काय घेतो? नल. नल. पण इथे पण नल. ह्या नलला इकडे मॅच आहे का? नाही. मग जर नल नल असतं तर त्याऐवजी काय ना? नल नल. इनर जॉईंटमध्ये ह्या नलला ह्या नल मॅच होत नाही. पण ज्यावेळी लेफ्ट आउटर जॉईंट किंवा राईट आउटर जॉईंट नल आहे. याचं पण मला घ्यायला लागेल करंट आउटर मॅच. पण आपली रिक्वायरमेंट काय आहे? राईट आउटर जॉईंट. राईट टेबलच्या सगळ्या व्हॅल्यू आल्या पाहिजे. 1 2 3 नल. 1 आला, 2 आला, 2 आला, 3 आला आणि नल पण आला. 3 आणि नल इकडे मॅच आहे का? 3 आणि नल टेबलमध्ये नाही, म्हणून आपण त्यांना मला लेफ्ट आउटर जॉईंट. सर मग ते काउंट होतील का? ते रेकॉर्ड नलचं पण रेकॉर्ड काउंट होईल का? हो. लेफ्ट आउटर जॉईंटचे रेकॉर्ड सांगा. आता लेफ्ट आउटरमध्ये काय होईल? लेफ्टचे सगळे रेकॉर्ड होतील आणि राईट साईडच्या टेबलची फक्त मॅचिंग रेकॉर्ड होतील. मग तुम्ही सांगा. बेसिकली 1 1 सगळ्या टेबलमध्ये कॉमन असतं. म्हणजे हे सगळे कॉमन रेकॉर्ड 3 रेकॉर्ड 1 1 प्लस 1 2.
आता टू काय टू नल 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 नलला मॅच आहे का इकडे? नाही. नाही. तर लेफ्ट आउटर जॉईन म्हटल्यावर मला हा नल काय करावा लागतो? घ्यायला लागतो. ठीक आहे. फुल आउटर जॉईन मध्ये काय होईल? कॉमन व्हॅल्यूज तर येणारच तुमच्या, ह्या कॉमन व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे. पण इकडे इकडे एक नल आहे, ज्याला इकडे मॅच आहे का? नाही. नलला नाही. ठीक आहे. मग इकडच्या टेबलच्या सगळ्या झाल्या. आता इकडे बघा 3 आहे वरती. 3ला इकडे मॅच आहे का? नाही. मग काय येणार? नल 3. आणि परत एक नल आहे, ज्याला मॅच आहे का इकडे? नाही. मग काय असणार? लक्षात आलं का? गाईज लक्षात आलं का तुमच्या? येस येस. सर ते राईट मध्ये पण हम्म. काय म्हणता राईट मध्ये काय? नाही, ठीक आहे सर, ठीक आहे समजलं. ठीक आहे. आता मला सांगा तुम्ही याच्या इनर जॉईंट काय असेल? या टेबलचा इनर जॉईंट सांगा. नेक्स्ट एक्झाम्पल घेतोय आपण. जोपर्यंत प्रत्येकाला कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत आपण हे करत राहणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी लक्ष द्या इकडे मी काय करतोय. थोडंसं ध्यान दिलं तर समजेल. ठीक आहे. बेसिकली इंटरव्ह्यूला हाच प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. लेफ्ट टेबल आहे, राईट टेबल आहे. आता मला लेफ्ट टेबलचं नाव ए आहे, राईट टेबलचं नाव तुमच्या बी आहे. ठीक आहे. हे लिहायची गरज नाही. ते टेबल ए आहे आणि टेबल बी आहे. याचा इनर जॉईंट काय होणार? मॅचिंग व्हॅल्यूज. 1 1 दुसरी रेकॉर्ड काय पहिला असणार? 1 1. परत 1 1. 1 1. ओके. 1 1. हा 1 याला मॅच झाला, हा 1 याला मॅच झाला. परत 1 नाहीये म्हणून 2ला रेकॉर्ड. 2 2 परत हा 2 याला मॅच झाला, हा 2 2 आला तुमचा. 3ला मॅच आहे का? 3 3 ओके. 4ला मॅच आहे का इकडे? नाही. नाहीये. म्हणजे हे तुमचं झालं कॉमन व्हॅल्यूज. राईट आउटर जॉईंट सांगा. राईट टेबलच्या सगळ्या आल्या पाहिजे. माझा राईट टेबल हा आहे. आणि इकडच्या मॅचिंग रेकॉर्ड. आता मॅचिंग लवकर सांगा. 1 1. 1 1 1. 2 2. 2 2 3 3 3. 3 ओके. 5 null. 5 नल का नल 5? Null 5. नल 5 नल 5 आणि नल 4 का 4 नल? राईट आउटर जॉईंट आहे. ते नाही ना सर. 4 नाही येणार ना. अच्छा 4 नाही 4 येणार नाही ना सर. कारण का तो राईट आउटर जॉईंट आहे, फुल आउटर जॉईंट नाहीये. ओके. मग राईट टेबलच्या सगळ्या व्हॅल्यूज आल्यात का? 1 1 2 3 5 1 1 2 3 5. दॅट्स इट. ओके. लेफ्ट आउटर जॉईंट सांगा. कॉमन व्हॅल्यूज ओके प्लस लेफ्ट टेबलच्या सगळ्या व्हॅल्यूज. तर लेफ्ट टेबलमध्ये कोणतं मॅचिंग आहे? 4 नल 4 नल. ओके. आता फुल आउटर जॉईंट सांगा. बेसिकली तुम्ही बघितलं तर ह्या कॉमन व्हॅल्यू प्रत्येक जॉईंट मध्ये असतात. ठीक आहे. दिस आर युअर कॉमन व्हॅल्यूज. वेगळं काय आहे याच्यामध्ये? या दोघांचं ऍडिशन करा किंवा मग इथून सांगा. 4ला मॅच आहे का इकडे? नल 4 येईल. 4 नल नल येईल का नल 4 येईल? 4 नल आणि नल 5. लक्षात आलं? हा झाला तुमचा फुल आउटर जॉईंट. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊया आणि थांबू आपण. ठीक आहे. मी इथं घेतो 1 2 नल. ओके.
इनर जॉईन 1 1 किती वेळेस 1 1 येईल असं मला सांगा. बरं ठीक आहे, 1 1 घेतो. पुढची व्हॅल्यू सांगा. 3 वेळा येईल. कन्फर्म 3 वेळा. Yes. 6 वेळेस सर, 6 वेळेस, 6 वेळेस, 6 टाइम्स येईल सर. हे बघा, 6 टाइम्स. ह्या 1 ला हा 1 मॅच, परत ह्या 1 ला हा 1 मॅच, परत ह्या 1 लाच हा 1 मॅच. दॅट इज युअर 3 टाइम्स. परत दुसरा 1 याला मॅच, हा 1 याला मॅच, हा 1 याला मॅच. म्हणजे बेसिकली ज्या जास्त मॅचिंग रेकॉर्ड असतात, इथे 2 आणि इथे 3, तर 3 दुने 6 असा हिशोब करायचा. इथे जर 3 असेल आणि इथे 6 असतील तर सावित्रिक 18 वेळेस ती व्हॅल्यू येईल. लक्षात आलं. मग इथे 2 आहे आणि इथे 3 आहे, मग 3 2 जा 6, 6 वेळेस रिपीट होईल. ठीक आहे. मुद्दामून हे उदाहरण घेतलं होतं मी, कारण काही समजायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे. हे बघा, ह्या 1 ला ह्या 1 मॅच झाला, पहिलं रेकॉर्ड. हा 1 ह्या 1 ला दुसरं, हा 1 ह्या 1 ला 3, परत इथला दुसरा 1 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 1. ओके. आता 2 ला मॅच आहे का इकडे? नाही. नलला नल मॅच असतो का? इनर जॉईन मध्ये No. नल असं कधीच राईट आणि फुल मध्ये येऊ शकतं. ओके. नल असं कधीच नसणार. ठीक आहे. आता मला राईट आउटर जॉईन सांगा, काय असणार? मॅचिंग व्हॅल्यूज कॉमन व्हॅल्यूज प्लस राईट टेबलच्या सगळ्या व्हॅल्यूज. मग राईट टेबल मध्ये असं काय आहे जे की लेफ्ट मध्ये नाहीये? 3 आणि नल. 3 आणि नल. नल 3 येईल आणि काय येईल? नल नल. कारण ह्या नललाही आपल्याला मॅच बघायला लागेल ना. या 3 ला तर इकडे मॅच नाहीये, बरोबर, म्हणून आपण 3 नल घेतला. पण ह्या नलला पण इकडे मॅच नाहीये, कारण 2 नल कधी एकच सेम नसतात, बरोबर, म्हणून हे असं आलं. आता लेफ्ट आउटर जॉईनचं सांगा, कसं असेल? मॅचिंग व्हॅल्यूज ओके, प्लस प्लस काय आहे तुमचं? सगळ्या व्हॅल्यूज. लेफ्ट टेबल कोणता आहे? हा. याच्या सगळ्या व्हॅल्यूज कोणत्या? 1 नल. 2 नल आणि नल. हा एक नल आहे ना इथे, याला पण इकडे मॅच नाहीये. सिमिलरली फुल आउटर जॉईन मध्ये काय असणार तुमच्या? कॉमन व्हॅल्यूज प्लस प्लस काय असणार? आता पहिल्यांदा ह्या टेबलच्या बघा, 2 ला मॅच राईट जॉईंट आणि लेफ्ट जॉईंट. मग जर 2 नल घेतलं, 2 नल घेतलं आणि इथला नल पण घ्यायला लागेल. 2 इकडे मॅच नाहीये म्हणून 2 नल, हा नल इकडे मॅच नाहीये म्हणून तो नल, नल नल. ओके. आता बघा लेफ्ट साइडचे व्हॅल्यूज बघा. 3 ला मॅच आहे का इकडे? नाही, मग नल 3. ओके. आणि इकडे एक नल आहे ज्याला की इकडे मॅच नाहीये, विच इज नल नल. ओके. समजलं इथपर्यंत? येस सर. चल, प्रॅक्टिस करा. मी व्हिडिओ अपलोड करतो लगेच.